प्रियजनांनो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने अभिवादन करतो. हे ठिकाण किती सुंदर दिसतं ना. हे दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलमधील रिओ शहर आहे. शहराचं दृश्य उंच जागेवरून पाहिलं तर खूप सुंदर दिसतं. मी तिथूनच तुमच्याशी बोलतोय. ही राष्ट्र ख्रिश्चनांनी, कॅथोलिक ख्रिश्चनांनी भरलेली आहे. आता त्यांच्यामध्ये एक रिवाइव्हलची लाट सुरू झाली आहे. अनेक लोक वाचले गेले आहेत, अभिषिक्त झाले आहेत आणि पेंटेकोस्टल अनुभव मिळवला आहे. प्रभूने इथे एक बदल सुरू केला आहे. हे रिवाइव्हल सर्वत्र पसरावे यासाठी आपल्याला प्रार्थना करायला हवी. तर तुम्ही विचाराल, प्रभूकडे माझ्यासाठी कोणता संदेश आहे? तो आहे 2 कोरिंथकरांस 1:4. तो येशू आमच्यावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करतो. येशू आपल्याला दिलासा देतो. तो आपल्याला सर्व संकटांमध्ये दिलासा देतो. कदाचित आजही तुम्ही एखाद्या संकटात असाल. तुम्हाला दिलासाची गरज आहे. तुमचं मन दुखावलं आहे. कोणीतरी येऊन तुम्हाला दिलासा द्यावा याची तुम्ही वाट पाहत आहात. तुम्ही एखाद्या अशा मार्गाचा शोध घेत आहात ज्यातून तुम्हाला दिलासा मिळेल. आपण सर्वजण जेव्हा संकटातून जातो तेव्हा आपल्या मनाला दिलासाची आस असते. कोणीतरी व्यक्ती, मित्र किंवा नातेवाईक यांच्यामार्फत दिलासा मिळणार नाही का? एखादा दिलासादायक शब्द मला मिळणार नाही का? आपण त्याची आतुरतेने वाट पाहत असतो. तुम्ही कदाचित अशा परिस्थितीत असाल जिथे तुम्ही दिलासाचा शोध घेत आहात. फक्त येशूच तुम्हाला खरा दिलासा देऊ शकतो. आमच्या सेवा कार्याच्या सुरुवातीच्या काळात इमारती बांधल्या जाण्यापूर्वी 30 ते 40 जण आम्ही प्रार्थना कक्षात एकत्र येऊन प्रार्थना करायचो. अशा परिस्थितीत एक दिवस मी सेवा कार्यातील विविध त्रासांमुळे मनात दुःखी होतो. माझं मन जखमी आणि दुखावलेलं होतं. मला दिलासाची गरज होती. मनात विचार येत होता, कोणीतरी येऊन माझ्यासाठी प्रार्थना करेल का? कोणीतरी दिलासादायक शब्द बोलेल का? माझं मन दिलासासाठी तहानलेलं होतं. कधी कधी प्रभू काही लोकांना देवाचे सेवक किंवा संदेष्टे पाठवायचे. मी प्रभूने असा काही दिलासा पाठवावा याची वाट पाहत होतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मला प्रार्थना करता येत नव्हती. मला बायबल वाचता येत नव्हतं. मी खचून गेलो होतो आणि तसाच पडून होतो. माझं जखमी मन दिलासासाठी तळमळत होतं. त्या दिवशी कोणीच आलं नाही. मी कोणालाही भेटलो नाही. संध्याकाळी मी प्रार्थना कक्षात गेलो. मी एकटाच गेलो होतो आणि खूप निराश झालो होतो. मी फक्त दरवाजा बंद केला आणि गुडघ्यावर बसलो. मला प्रार्थना करता येत नव्हती. माझं मन जखमी असल्यामुळे डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग मी प्रभूसमोर हळहळू लागलो, मी एकटाच उरलो आहे. तू मला अनेक लोकांना दिलासा देण्यासाठी वापरतोस. तू मला अनेकांसाठी प्रार्थना करण्यासाठी वापरतोस. पण मला दिलासा देण्यासाठी किंवा माझ्यासाठी प्रार्थना करण्यासाठी कोणीच नाही. मी रडत होतो. असं म्हणत होतो की मी एकटाच उरलो आहे. मग प्रभू बोलायला लागला आणि मी त्याचा आवाज ऐकला. मी तुझं एकटेपण जाणतो. गथसमनीच्या बागेत मलाही एकटंच सोडलं गेलं होतं. मी तिथे घेऊन गेलेल्या तिघांनीही झोप काढली होती. त्यावेळी मीही एकटाच रडत होतो. म्हणूनच मी तुझं एकटेपण आणि जखमी मन समजू शकतो. प्रभू असं म्हणाला. मी त्याला अश्रूंमध्ये सांगितलं, प्रभू, तू देवाचा पुत्र आहेस. तू देव आहेस जो माणूस होऊन आला आहेस. तुलाही पित्याने एक देवदूत पाठवला नव्हता का तुला धीर द्यायला? मी एक सामान्य माणूस आहे. मग तू देवदूत का पाठवत नाहीस? मी लहान मुलासारखा बोलत होतो, रडत असतानाही. पुढच्या क्षणी माझे आध्यात्मिक डोळे उघडले. मी पाहिलं, माझ्या शेजारी एक भव्य देवदूत उभा होता. बस एवढंच. मी एक सामान्य माणूस आहे. फक्त मी विचारलं म्हणून प्रभूने देवदूत पाठवला आणि मला तो दाखवला.
मग मी देवाची स्तुती करायला सुरुवात केली. तेव्हा मी पाहिलं, येशू माझ्यासमोर उभा आहे. तो इतका जवळ उभा होता. त्याने आपला हात माझ्याकडे पुढे केला आणि हस्त म्हणाला, मुला, मी तुला माझ्या हातावर कोरलं आहे. मुला, मी तुला माझ्या तळहातावर कोरलं आहे. फक्त एकच वाक्य. माझ्या मनातील सगळं दुःख, वेदना आणि जखमा नाहीशा झाल्या. मी खूप आनंदी झालो. प्रभू तिथून गेला. त्याचं एकच वचन, त्याच्या दिलास्याने माझं हृदय भरून आलं. तेव्हा कळलं, माणसं नाही, येशूच आपल्याला दिलासा देऊ शकतो. येशूच तुझा दिलासा आहे. तो भेटतोय आणि बोलतोय, मुली, मीच तुझा दिलासा आहे. मुला, मीच तुझा दिलासा आहे. तुझ्यासाठीच मी क्रूसावर जखमी झालो, रक्त सांडलं, वेदना सहन केल्या. मी तो प्रभू आहे जो तुला सर्व प्रकारच्या दिलास्याने दिलासा देतो. म्हण, येशू, तूच माझा दिलासा आहेस. तेव्हा मोठा बदल होईल. प्रभू म्हणतो, मुला मुली, मी तुला माझ्या तळहातावर कोरलं आहे. हे एक दिलासा देणारं वचन आहे. आता म्हणा, येशू, माझ्या सर्व संकटांमध्ये तूच माझा दिलासा आहेस. तुझ्या त्या प्रेमासाठी धन्यवाद, ज्यामुळे तू मला तुझ्या तळहातावर कोरलं आहेस म्हणून धन्यवाद. आता मला दिलासा दिल्याबद्दल आणि माझ्या जखमा ब्या केल्याबद्दल धन्यवाद. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.